पिक्चर मध्ये पण एवढे ट्विस्ट नसतात. गेली आतातून शाळा, आता बसा बोंबलत. तरी मी सांगत होतो पण कोणी ऐकलं नाही माझं. हे असं नाही होणार, यासाठी वेगळा पॅटर्न लागतो. नाही, कोणी ऐकलंच नाही माझं. असं ना एका झटक्यात काहीतरी केलं असतं. झटकाच दिला पाहिजे की, आणि असा झटका दिला पाहिजे का बास की बास. नाही, तू पण दिलास की झटका, पण आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आपण ना आता काहीच केलं नाही ना तरी पण चालेल. तसं पण पान पार पिकून गळायला आलाय आता. आता पानाकडे काय बघत बसायचं आपण? आत्ता गळाल मग गळाल, आत्ता गळाल मग गळाल म्हणून. हा ते पण खरं आहे. म्हातारा कधी गळल याला काही लिमिटच नाही. काय वाट बघत बसायचं, दुसरं काय. बस नाना, त्या सावीला कुणी आणि कसला जॉब दिलाय याची इन्फॉर्मेशन मला विदिन 1 hour पाहिजे. तिनं मुजुमदारांशी वाकडं घेतलंय. ही माहिती असताना सुद्धा कुणी एवढी हिंमत केली? त्यालाही कळू दे मुजुमदारांशी पंगा घेतल्याचा परिणाम काय असतो ते. ही सावी घर कसं वाचवती बघतोच मी. दिवा किती फडफडला तरी तुफान आल्यावर तो विझतोच. बस बस भाऊ, अहो मला 2 महिन्याचा पगार ऍडव्हान्स मध्ये देणार आहे आणि माझं काम त्यांना आवडेल याची गॅरंटी. आता आमची सावी काम करणार म्हटल्यावर म्हणून त्याला गॅरंटी असणारच की. कसं आहे ना, जेव्हा जेव्हा अडचणीतून बाहेर पडायचे सगळे मार्ग बंद झालेले दिसतात, सगळं खुंटल्यासारखं वाटतंय, तेव्हा हे माझं लेकरू त्यातनं काही करून काहीतरी मार्ग काढतंय. ओ, ही शाळा बघा की कसली भारी आहे. हा बघा, ICSE बोर्ड पण लिहिलंय याच्यावर. ICSE बोर्ड म्हणजे काय ते? म्हणजे शाळा लई भारी असणार आहे. हो, लईच भारी. शाळा जशी भारी असणार आहे तशी फी पण भारीच असणार आहे. पैसे कुठनं आणायचे? कुठनं आणायची म्हणजे? आता तुमचा पगार तुमच्याकडेच राहणार आहे की, तू कुठं घरात द्यायचंय आपल्याला? आता घरात लई मोठा पगार येणार आहे, त्याच्यावर घर खर्च भागलच की. आपण का नाही तुमचा पगार अथर्वच्या फीसाठी वापरूया. हा, चल मी निघते, नाही तू उशीर होईल. आज कामाचा पहिला दिवस आहे तुझा, सगळं किसून व्यवस्थित होते.
पप्पा, आज कामावरचा पहिला दिवस आहे माझा. तुमचा आशीर्वाद असू द्या. भाऊ, सुखी राहा. अबे, खरं सांगायचं तर माझं मन मला अजूनही खातच आहे. म्हणजे बघ ना, घरातल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी तू तुझ्या स्वप्नांचा मार्ग मोठ्या मनानं बदललास. खरंय. आता या नोकरीपायी तुला चॅनलकडे लक्ष द्यायला वेळ नाही भेटणार. थोडी थोडकी नाही, 2 वर्ष मेहनत केली पोरीनं. आता कुठे थोडा जम बसत होता तर आई, अगं एवढं काय नाही. मी आपल्या माणसांसाठी मार्ग बदललाय, सोडलेला नाही. आणि चॅनलचं मी नंतर पण करू शकते. उलट या नवीन कामामुळे ना मला वेगळं काहीतरी शिकायला मिळत. आणि भाऊ, तुम्हीच तर म्हणता, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका आता. बोल. तुम्ही कधी येणार? आत्या म्हणलेलं मला तुम्ही मला न्यायला येणार ते. मग तुझ्या आत्यालाच विचार किती. अगं इरा, काय करतेस? काय चाललंय तुझं हे? शांत हो बघू. वेड्यासारखं करायचं नाही ग. शांत हो. इराला तू सांगितलंस का की मी तिला घ्यायला येणार आहे म्हणून? आता सारखं फोन करून माझं डोकं खाणार ती. मी आपलं फक्त बोलता बोलता बोलून गेले. धैर्याला वेळ असेल तर तो न्यायला येईल म्हणून. पण मी तिला सांगते की तुला वेळ नाहीये. हा, आणि आई प्लीज, माझ्या परवानगीशिवाय माझ्याबद्दल कोणालाच काही सांगत जाऊ नकोस. एवढा चिडतोयस तू? तुझ्या डोक्याला काही कमी ताप आहे? हे बघ, या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको. मी बोलते तिच्याशी. नाना, हा? मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? कुणी जॉब दिलाय त्या सावीला, समजलं का? शोधकाम सुरू आहे धाकलं मालक. अरे काय डायनोसॉर शोधताय का? साधे काम होणार नाही कोणाकडनं. एक माणूस कामाचा नाहीये इथं. धैर्य, धैर्य, अरे तसं सोफ्यावर असं बसायचं नसतं. अगं खराब होईल सोफा. पाय खाली घे. अगं अगं काय होतंय पाय ठेवलं
तर काल घरात आजी नसताना तू पण सोप्यावर पाय ठेवून बसलेलीस. नाही नाही, झोपलेलीस आणि लॅपटॉप पण बघत बसलेलीस. काय म्हणजे घरात कुणी नसताना तुझी ही अशी मनमानी चालते तर? नाही आई, अहो, ते काल मला चक्कर आली म्हणून मी सोफ्यावर बसले होते. आणि आर्या, हिला ओरडा बसू नये ना म्हणून माझं नाव घ्यायले. काय गो, काय खोटं बोलतेस? चल चल तू. अगं आई, अगं विदूला ताई पण आली. चल, मला जास्तच उशीर होईल बघ आता. येते. अरे हे काय आता? सुपर सुपर भासते मी म्हणून सुपर हिरो वाले कपडे घातल्यात. असं होय? एक मस्त आहे. तू शिकवल्यास डिटो केलं का नाही मी? अगदी डिट्टो केलं बघ. आता मी एवढी भारी फुलं दिली, तुझं काम बेस्टच ना. अरे विषय आहे का? इतकं बेस्ट होईल ना, आता काही चुकीचं होणारच नाही बघ. तू एक काम कर, ही फुलं ने आणि व्यवस्थित ठेव. अरे एवढी चांगली फुलं बघितली ना तर लोक मागत बसतील मला. हा, हा मी व्यवस्थित ठेवतो, डोंट वरी. चला येते येते दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. दे. येस. बॅग घेतली? येस. काय नाही विषय आहे का? ऍटिट्यूड. तो ते इनबिल्डच आहे. आणि कॉन्फिडन्स सॉलिड. आणि जर कमी पडलास ना तर तू आहेस की, तुझ्यातलं थोडंसं घे. भाऊ येते. बाय बाय. अरे बाबा, ऐकून तर घे माझं. नाही नाही, कसं आहे, धैर्याला मी सांगितलंय पण त्याला सवड मिळेल असं वाटत नाही. नाही म्हणजे त्याने प्रयत्न केला पण कामात एवढा बिझी आहे ना तो, मला नाही वाटत त्याला यायला जमेल म्हणून. हा, मग आम्ही काय रिकाम बसलो इथं? आम्हाला काही काम नाही? आम्हाला फोन लावायचा, रिक्वेस्ट करायची? ताई, आम्हाला पण काम आहे तिथं. धैर्यांना बोलवा. बाबा बाबा मला जायचंय तिकडे त्यांच्याकडे. धैर्यांना बोलू. अगं ताई, पुरीची अवस्था काय झाली आहे इकडे येऊन बघ म्हणावं धैर्याला. बघवत नाही मला तिच्याकडे. काजच कसं चर्रवतोय. नाही, ते काय नाही. आता एक कामच करतो, आत्ताच जातो आणि पेपरवाल्यांना सांगून येतो, येऊ दे बातमी. मग नंतर असं म्हणू नको की दया, तू हे सगळं करायला नको पाहिजे होतं. घाई केलीस तू. तुझ्या प्रेमळ सज्जन स्वर्गवासी नवऱ्याची बदनामी केली मी. नाही नाही, हे बघ, हे बघ, माझं ऐक. तू असं काही करणार नाहीयेस. म्हणजे मी तुला करूच देणार नाही ना. कसं आहे, धैर्य आता कामात बिझी आहे ना म्हणून तो नाही म्हणतोय. पण तू माझ्या शब्दाबाहेर तर नाही ना. मी सांगते ना त्याला. हा, तो येईल नक्की येईल. हे बघ ताई, तू सांगितलंयस म्हणून पोरगीला अजून असंच ठेवलंय? हा, उजवून टाकलं नाही आहे मी. हे बघ, तिला काय कमी स्थळ येत नव्हती. हा, तुझ्यासाठी फक्त थांबलोय मी. आता शेवटच्या वेळी शब्द उलटे सुलटे करू नकोस. हा, लक्षात ठेव मी काय सांगितलंय ते. ठेवशीलच
नाहीतर गोष्टी काही योग्य होतील असं वाटत नाही मला. ठेवतो. कामांचं काय काम येत राहतात. एवढं काम केलं असतं म्हणजे जाऊन घेऊन आलं असतं मी तिला. काय लाई? काय एवढं? एवढं कशाला मागं लागायचं? म्हणलं एवढं कशाला मागं लागायचं? नसल जायचं तर राहिलं की. त्याला दुसरं काम असेल नाहीतर त्याचं मन नसेल, कशाला एवढं त्याच्या मागं लागायचं? आता तू मला शिकवणार का मी काय करायचं ते? तेवढंच बाकी राहिले. मुलांनी सांगा आता आईला काय करायचं. तुम्हाला कामं दिलेत ना ती नीट पार पाडाली. जा. आई तर अशी कधी चिडत नाही. नक्की झालंय काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो. हाय. गुड मॉर्निंग. इथं काम करतील. तो माझा डेस्क आहे आणि सावी मॅडम हा तुमचा डेस्क. काहीही प्रश्न असला किंवा अडचण आली तर मला आवाज द्यायचा. मी कितीही कामात असले तरी या जगात तू आणि भाऊ दोघेच आहात जे मला कधीही डिस्टर्ब करू शकता. समजलं? येस मॅम. बस. हा. आयडे इथं काम करायला कसली मज्जा येईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सावी. गुड मॉर्निंग सर. आपल्या ऑफिसमध्ये तुझं स्वागत आहे. हे बघ, थोड्या वेळाने HR येतील आणि जे काही राहिलेले किरकोळ फॉर्मॅलिटीज असतील ते पूर्ण करून घेत. ओके. विदुला, हा सर. ते नवीन फीचरचं काम आले ना ते एडिटिंगसाठी हिच्याकडे दे. हो सर. आपल्या ऑफिसातलं हिचं पहिलं काम तेच असेल. ऑल द बेस्ट. ओके. सर काही नाही, ते विचारायचं होतं फक्त की मी जे काल माझ्या पेमेंट बद्दल बोलले होते ऍडव्हान्स, आज होऊ शकतं ना ते? ऑफकोर्स. खरं तर मीच सांगायचं विसरलो. तुझे बँक डिटेल्स HR ना पाठवून ठेव म्हणजे दुपारपर्यंत पेमेंट तुझ्या अकाउंटला जमा होईल. तशा सूचना मी दिलेल्या आहेत त्यांना. चालेल. थँक्यू सर. नाही खरंच मी ना तुमची मनापासून आभारी आहे बघा. आणि तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. मी अगदी मन लावून आणि प्रामाणिकपणे काम करेन. तुम्हाला अजिबात कंप्लेंट नाही येणार. तू भाऊरावांची नात आहेस यातच सगळं आलं. मला पक्की खात्री आहे तू त्यांच्या विचारातच वाढलेली असणार. बाय द वे, तुझ्याकडून एक ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं जाईल आणि दुपारपर्यंत पेमेंट तुझ्या अकाउंटला जमा होईल. ओके. चालेल. आता काम करा. हरी अप. हरी अप. सर अजून एक रिक्वेस्ट होती. आता काय? नाही नाही, मी काय मागणार नाही. फक्त सांगायचं होतं की आधी मी कॉन्ट्रॅक्ट साईन करते आणि मग पेमेंट घेते. म्हणजे ऑफिशियल झाल्याशिवाय मी पेमेंट नाही घेऊ शकत ना. इम्प्रेसिव्ह. ठीक आहे, तुझ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कर आणि कामाला सुरुवात कर. ओके. मी तुला ते फीचरचं काम एडिटिंगसाठी याच्याकडे दे. हो सर. आणि लक्षात घे आपल्याकडे वेळ नाहीये. बी फास्ट. चला मॅडम
करूयात का सुरू? हो. तायडे, अगं इथं किती भारी वाटतंय. बघ ना, या लोकांनी त्यांचा डेस्क किती सुंदर ठेवलाय. आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथं अशा पॉझिटिव्ह वाईब्स असल्या ना तर लय मजा येते बघ काम करायला. आणि ही माणसं पण किती चांगली आहेत. फक्त काम करणारीच नाही तर स्वप्न बघणारी माणसं आहेत ही. हे ऑफिस त्यांच्या क्रिएटिव्हिटीला बळ देतं. भविष्यासाठी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी, कुटुंबासाठी, आयुष्यासाठीची स्वप्न जी जगायला आशा देतं. किती भारी बोलतेस ग तू. थँक्यू. बरं, माझी स्वप्न पण मी इथं लावू शकते का? हो, का नाही बरं? हा तुझाच डेस्क आहे, जे लावायचं ते लाव. चालेल. मी ना तुला एक फोटो पाठवते, मला फक्त प्रिंट काढून दे. हो. झालं. थांब. हे माझं स्वप्न आहे आणि या स्वप्नासाठीच मला काम करायचंय. भाऊंनी कष्टांनी रुजवून फुलवलेली ही माझी शाळा आणि या स्वप्नासाठीच मी कष्ट घेणार आहे. तथास्तु. धन्यवाद. चला कामाला लागा. हा.